काही बोलायचं नाही मला. आजकाल मला गृहीत धरायला लागलात. लग्नानंतर काही दिवस कसं बेबी बेबी करत मागे मागे करायचा. तेव्हा मीही माझा बाबू म्हणून सगळं प्रेमाने केलं. पण आत्ता मात्र तुम्ही मला गृहीत धरताय. छोट्या छोट्या गोष्टीवरून नको ग भांडत जाऊ. वेळ काळ काही बघत नाही. सकाळ सकाळी चालू होते. सगळा दिवस खराब करून टाकते. हो, छोट्या छोट्या गोष्टीवरून तुमच्यासाठी असतील. छोट्या गोष्टी पण माझ्या जागी येऊन बघा, मग कळेल. लग्नानंतर मी अशी चिडले की मागे मागे फिरत मनवायला यायचात. आत्ता चिडले तरी काही फरक पडत नाही. येईल आपोआप बोलायला म्हणून सोडून देता. दिवसभर सगळं करायचं आणि वरून तुमचं असं वागणं. राग नाही येणार तर काय होणार. दिवसभर सगळं करते म्हणते ना, नको करत जाऊ. मग हे उपकार काही गरज नाहीये त्याची. आज सकाळी सकाळी पतिदेवासोबत झालं आणि त्यांनी मी बनवलेला नाश्ता न खाताच ऑफिससाठी बाहेर पडला. टिफिनही नाही नेलं. नको म्हणतानाही दररोज मला ऑफिससाठी स्टेशनवर सोडणारा तो आज विचारलंही नाही. जाऊ दे, याचं हे नेहमीचंच आहे. टिफिन तरी घेऊन जायचं असं मनातल्या मनात बडबडत तोंड पाडून मी ऑफिससाठी आवरायला लागले. त्या दिवशी दिवसभर एक कॉल नाही की मेसेज. मिस का करू. चूक तर त्यांचीच होती आणि दरवेळी माझी चूक नसली तरी मीच कॉल आणि मेसेज करते. मी पण नाही करणार ह्यावेळी असा विचार करतच ऑफिसला पोहोचले असतील ना. नीट ऑफिसला करू का मेसेज. जाऊ दे, नको दररोज ट्रेन मिळेपर्यंत विचारपूस करणारे. आज एकही कॉल आणि मेसेज नाही. नाश्ता केला असेल का. भूक तर सहन होत नाही. आधीच कॅन्टीनमध्ये जेवणही नीट मिळत नाही. दुपारी जेवायला बाहेरच जा असं सांगू का. काल ते कपाटातील फाईल ऑफिसला घेऊन जायचं आहे म्हणत होते. घातलं की नाही बॅगेत. मी विसरले. मीच अति केलं का. नेहमीप्रमाणे खरंच छोटीच होती गोष्ट. उगीचच फाटे फोडले. मी किती वेळा तो घरी समजून घेणार. आज परत त्या ट्रेनमधल्या बायका जागेसाठी वाचावाच भांडत होत्या. डोकं फिरवून ठेवतात नुसतं. वरून काही बोलताही येत नाही. अशा वेळी त्याला कॉल करू. ट्रेनमधला भांडण रंगवून मन मोकळं केलं. किती बरं वाटतं म्हणायला हवं. किती तापलेलं डोकं शांत करायचं असेल तरी तुझ्याशी बोलणं ह्याहून चांगला मार्ग नाही. अशा विविध विचारांनी तिचं ऑफिसमधल्या कामात काही लक्ष लागेना. ॲसिडिटी झालंय म्हणत होती. तरीही सकाळी लवकर उठून नाश्ता बनवलेला तिने खाऊन आला पाहिजे होता. आत्ता पोटात कावळे ओरडायला लागलेत. बापरे, दुपारच्या जेवणाचं काय करायचं. माझी आवडती पालक पनीर दिली होती. टिफिनमध्ये चुपचाप घेऊन आलं पाहिजे होतं. पण माझा राग अडला ना. खा आत्ता गुमान. कॅन्टीनमधलं मग कळेल. बायकोचं प्रेम पोहोचलात का. नाश्ता केलात का. कॉल करून तरी विचारायचं पण नाही का. नाकावर राग आहे तिच्या. दररोज आपल्यासारखं भुनभुन कॉल आणि मेसेज करून पोहोचलात का. जेवलात का. कधी निघणार. पण आज एक कॉल नाही मेसेज. मी तिच्या कॉल आणि मेसेजला मिस करतोय का. माझं पण काहीतरीच. मी कशाला मिस करू. मला काही फरक नाही पडत. अरे यार, फाईल घरीच विसरली. तिच्याशी भांडलो नसतो तर तिने आठवणीने ती फाईल बॅगेत घातली असती. खरंच मानलं पाहिजे, ती आहे म्हणून मी आहे. त्यांची ही अवस्था काही वेगळी नव्हती. त्यालाही काहीतरी चुकल्यासारखं वाटत होतं. संध्याकाळपर्यंत असंच मनोव्रत चालू होतं दोघांचं. संध्याकाळी अचानक तिची ऑफिसमध्ये अर्जंट मीटिंग ठेवली. त्यामुळे तिला घरी यायला उशीर होणार होता. जशी मीटिंग संपली तशी ती बॅग घेऊन पळत सुटली. पतिदेव तर 7पर्यंत घरीही पोचला असेल. ऑफिस जवळ आहे ना त्याचं. बाप रे, 8 वाजले. दररोज मी 8 वाजेपर्यंत घरी पोचते. पण आज तर 9 वाजतील घरी पोचायला. तोपर्यंत त्याला भूक लागणार. चिवडा आणि चकलीचा डबा त्याला सापडेल का. भूक नाही सहन होणार. मी जाईपर्यंत कॉलच करते. अरे पण आम्ही दोघे तर बोलत नाहीये ना. काय करू. जाऊ दे, कॉल करतेस मी. मोबाईल हातात घेत बघते तर मोबाईल स्विच ऑफ. अरे देवा, सकाळच्या भांडणात चार्ज घरीच राहिलं वाटतं. आता काय करणारच. धावत पळतच ट्रेन पकडली आणि घरी पोहोचले. अहो, चिवडा आणि चकलीचा डबा सापडला का. काही खाल्लं का तुम्ही. इतका वेळ कुठे होतीस ती. किती कॉल केले तुला. किती वेळा सांगितलं चार्जर घे किंवा पॉवर बॅगेत ठेवत जा.
बॅगेत ठेवत पण नाही. दररोज 8ला येणारी 9 वाजले तरीही पत्ता नाही. म्हणजे काय समजायचं? मी कुठून तरी कॉल करून सांगायचं ना की मी ठीक आहे, उशीर होईल म्हणून वाटतं. सुमनच्या माझी मैत्रीणकडे गेली असेल, तिलाही कॉल केला पण तिथेही नाही. दार उघडल्या चालू झाल्या नवऱ्याचं ओरडणं आणि हे ओरडणं ऐकून माझे मन आनंदाने नाचू लागले. पण चेहऱ्यावर भाव गंभीरच ठेवले हो. मोबाईल लगेच चार्जिंगला लावला. चालू केला तर मागच्या 1 तासात 50 मिस्ड कॉल होते. हे 50 कॉलच माझ्यासाठी पुरेसे होते. त्यांचा राग किती वरवरचा आहे हे समजण्यासाठी थांबा, तुम्हाला भूक लागली असेल, खायला देते म्हणत आत गेली. मी थोड्या वेळाने टीव्ही बघत जेवायला बसलो. पहिला घास मी भरवला. त्याला टीव्हीवर तेरे बिन नहीं लगदा दिल मेरा ढोलना, सब छोड जाए तू ना मैनू छोडना गाणं लागलं होतं. गाणं ऐकतच आम्ही दोघे गालातल्या गालात हसत एकमेकाकडे बघत राहिलो. खरंच असंच असतं ना पती पत्नीचं हे नातं. सोबत असेल की नेहमी भांडणारे आणि सोबत नसेल की एक क्षणही न करमणारे असे ही नाते. ह्या नात्यासाठीच पुढच्या ओळी, तू आहेस म्हणून माझ्या जीवनाला अर्थ आहे, तू नसलास तर माझ्या जगणंही निरर्थक आहे, तू आहेस म्हणून सकाळी उठून टिफिन बनवण्यात उत्साह आहे, तू नसलास तर माझ्या भुकेसाठी गाडीवरचा वडापावही पुरेसा आहे, तू आहेस म्हणून दमून येऊन चहा सोबत पिण्यात मज्जा आहे, तू नसलास तर जणू माझं जीवन बेसूर आहे, तू आहेस म्हणून मी सुखी संसाराची स्वप्ने रंगवत आहे, तू नसलास तर हे जीवनाचं एक वादळ आहे. तुझ्याशी कितीही भांडले तरीही मला माहीत आहे, तू आहे म्हणून मी आहे, तू आहे म्हणून मी आहे. असा कसा वाटला लेख नक्की कळवा कमेंटद्वारे. आवडलं तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.